अपडेटसाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हाडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी सोमनाथ महादेव मंदिराचा या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला। या ठिकाणी 2 दिवसीय अतिशय चांगले या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते। त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही सोमनाथ महादेव भक्तांची आपण चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी? सोमनाथ मंदिर इच्छापूर्ती करणारे मंदिर आहे। नवस करत राहतात लोक, नवसाला पावणारं महादेव मंदिर आहे। हे आमचे सुंदर मंदिर आहे, एकदम रमणीय आहे। सर्वांनी यावं आणि नांदेडच्या शेडको हाडकोच्या भाविकांनी दररोज येऊन दर्शन घेऊन जात जावं आणि पाणी टाकावं। या ठिकाणी पहिले पूर्ण घाणीचं साम्राज्य होतं आणि पूर्ण आपलं भवन अण्णा आंबर्डे यांनी पेवरचं ब्लॉक पूर्ण दिले तिथं मंदिराच्या पुढं। नंतर मंदिराची प्रतिष्ठापना झाली पूर्ण आणि याच्यानंतर या ठिकाणी असं भव्य रम्य वातावरण झालेलं आहे सोमनाथ महादेव मंदिर झाल्यामुळे। या ठिकाणी सोमनाथ महादेव मंदिर या ठिकाणी अतिशय उत्साहात 2 दिवसीय या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता। या ठिकाणी महिला पुरुष अतिशय चांगल्या जमून या ठिकाणी चांगल्या प्रकारे कीर्तन सोहळा असेल, भंडारा असेल संपन्न झाला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी सोमनाथ महादेव मंदिराच्या या ठिकाणी काही भक्त देखील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। ताई, काय नाव? वर्षा राजूरकर। या ठिकाणी जो सोमनाथ महादेव मंदिर या ठिकाणी जो 2 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला तो कशा प्रकारे संपन्न झाला? भाविकांचा खूप प्रतिसाद मिळालेला आहे वर्धापन दिनानिमित्त। सोमनाथ महादेव मंदिराचा हा दुसरा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने भाविकांनी खूप साथ दिलेली आहे। महाप्रसादाचे नियोजन चांगल्या प्रकारे झालेलं आहे। काय काय केलं महाप्रसाद? महाप्रसादामध्ये नैवेद्यासाठी म्हणून भात, वरण आणि खिरीचा प्रसाद केलेला आहे। या ठिकाणी आपल्या महिलांचा प्रतिसाद कशा प्रकारे होता? महिलांनी खूप साथ दिलेली आहे। काय सांगणार आपण इतर जे महिला हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना काय सांगणार आपण? काय आपल्या महादेव मंदिराचं काय आहे वैशिष्ट्य, काय आहे? महिलांनी पण असाच प्रतिसाद द्यायला पाहिजे। प्रत्येक महिलांनी यायला पाहिजे, प्रतिसाद द्यायला पाहिजे। दरवर्षी याच्यापेक्षा पुढे कार्यक्रम छान झाला पाहिजे। आणखी महाप्रसादाला प्रतिसाद दिला पाहिजे। आणि ह्या जाग्यामध्ये असं आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ह्या जाग्यामध्ये महादेव मंदिर होईल, पण झालं। आमचे याचे सगळं श्रेय आमचे गजू भाऊ यांना आम्ही देऊ कारण त्यांच्यामुळे हे आम्ही या जागेवर आज आहे, नाहीतर या जागेवर दुसरंच होतं। गजू भाऊमुळे आज आम्ही आज दिवस आम्ही हे बघितले, आनंदाचे दिवस आज पाहत आहोत आणि याच्या पुढे आनंदाचे असेच दिवस वाढत जावं हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। सोमनाथ महादेव मंदिराचा या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला। या ठिकाणी 2 दिवसीय अतिशय चांगले या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते। त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही सोमनाथ महादेव भक्तांची आपण चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी? दरवर्षीप्रमाणे यावर्षी हाडकोळंडी बत्तीस येथे सोमनाथ महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठेनिमित्त द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या प्रमाणात कीर्तन सोहळ्याचा आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। त्याच माध्यमातून आमच्या वार्डातील गल्लीमधील सर्व महिलांचा याच्यामध्ये मोठ्या सहकार्याचा हिस्सा असतो। त्याच अनुषंगाने दिनांक 19 रोजी वासुदेव जोशी महाराज यांचं कीर्तन सोहळा सकाळी 9 ते 11 पर्यंत मोठ्या थाटामाटात पार पडला। त्यानंतर दिनांक 20 रोजी श्री हव चंद्रकांत महाराज लाटकर यांच्या सोहळ्यास जनसमुदाय हा मोठ्या प्रमाणात उत्साहित होता। त्याच अनुषंगाने या कीर्तन सोहळ्यास मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्याच माध्यमातून आम्ही महाप्रसादाचा पण मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन सद्भक्तांनी लाभ घेतला आणि प्रचंड याच्यामध्ये सहभागी होत्या महिला आणि पुरुष। या ठिकाणी प्राणप्रतिष्ठान कितवा हे होता वर्ष? द्वितीय वर्धापन दिन होता। या निमित्त भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीयाताई यांचं पण उपस्थित होणार होती। त्याच माध्यमातून दक्षिण आमदारचे लोकप्रिय आमदार आनंद पाटील बोंडाळकर, विनय पाटील गिरडे, संजय घोगरे यांचं पण प्रमुख उपस्थिती, परंतु त्या नागपूरच्या अधिवेशनाअंतर्गत त्यांचं तिकडे हे असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु पुढच्या कार्यक्रमात त्यांनी अवश्य उपस्थित राहतील। या ठिकाणी अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झालेला आहे, परंतु या ठिकाणी जी जनता आली नव्हती, जे भाविक आले नव्हते त्यांना काय सांगणार? मला एवढा आत्मविश्वास आहे की हा कार्यक्रम पाहून पुढच्या वर्षी नक्कीच सद्भक्त येतील आणि जास्तीत संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात शोभा वाढतील। त्याच माध्यमातून सोमनाथ महादेव मंदिर एनडीपी हाडको येथे हे आमचं सोमनाथ महादेव मंदिराच्या ठिकाणी घाणेच साम्राज्य होतं। त्याच्या अनुषंगाने आदरणीय आमचे
आमदार लोकप्रिय आमदार मोहन आंबर्डे यांनी या सोमनाथ महादेव मंदिरात निधी 5 लाखाचा निधी देऊन यांनी या कार्यक्रमात शोभा वाढवली आणि याचा पुरुषशः प्रतिसाद आमच्या अन्नाला जातो आणि त्याच माध्यमातून आमचे सोमनाथ महादेव विश्वस्त मंडळ जे आहेत गजानन पाटील काळेकर, गंगाधर राजूकर, प्रदीप दाचावार, रमेश पांचाळ, रामेश्वर फुयड, माधव सूर्यवंशी, येरावार सावकार आणि पोकले साहेब याचे सर्व, कदम पाटील याच्या सर्वांच्या सुभाष याच्या सर्वांच्या सहकार्याने हे शोभा वाढलेली आहे आणि अशाच माध्यमातून दरवर्षी सोमनाथ महादेव मंदिराचा मोठा थाटामाटा कीर्तन सोहळा होईल आणि यापेक्षाही मोठा महाप्रसादाचा आम्ही सर्वांच्या मतेने आम्ही कार्यक्रम सोबत आयोजन करून सर्वांना आम्ही एकजुटीने करून असेच प्रत्येक मंदिर सोमनाथ महादेव मंदिर हे प्रत्येक शिरकावडगावमध्ये व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. याच माध्यमातून बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी हडको येथील सोमनाथ महादेव मंदिर या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.